हॅलो, मी हर्षा. तर आज आपण बनवणार आहे डाळीच्या पिठाचे लाडू. तर डाळीच्या पिठाचे म्हणजे जे पुऱ्या तळतो आपण त्यापासून लाडू बनवायचे ते. चला तर पाहूया. सगळ्यात आधी आपण 1 किलो बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ मिक्स करायचं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप किंवा तेल जे तुम्हाला योग्य वाटेल ते घालायचं आहे. खूप जास्त पण नाही घालायचं, खूप कमी पण नाही. तुम्ही क्वांटिटी पाहू शकता व्हिडिओमध्ये. तूप टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याचे जे गोळे तयार होतात, जे लम्प्स तयार होतात त्याच्यामध्ये ते फोडून घ्यायचे व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित सगळं एकजीव मळून घेणार आहे. जसं आपण नॉर्मली भाकरीचं पीठ मळतो तसं. खूप पातळ नाही मळायचं, खूप घट्ट पण नाही. पीठ मळताना काळजी घ्या, ते खूप जास्त पातळ नाही झालं पाहिजे. थोडंसं हेच घट्टच ठेवायचं आहे. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कसं मळलं आहे. छान असं पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे. आता आपण एक पोळपट घेतलं आहे पुऱ्या लाटण्यासाठी. पुरी लाटण्यापूर्वी हातावरती पीठ थोडं घोळून घ्यायचं आहे, म्हणजे जरा गोळा व्यवस्थित होतो आणि पुरी पण लाटता येते. हे पीठ लाटायला थोडंसं हार्ड असतं, थोडी ताकद लावावी लागेल तुम्हाला. तर मस्त अशा गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या ते. त्यानंतर त्या कढईमध्ये तळायच्या ते. आता आपण या पुऱ्या तळून घेऊया. खूप जास्त हाय फ्लेमवर नाही तळायच्या, थोडीशी मीडियमच ठेवायची आहे आणि खूप बारीक पण नाही. पुऱ्या मस्त टुमटुमीत फुगतात. अशी थोडीशी पिवळ्या लालसर कलर आला की काढून घ्यायचे. थोडंसं थंड होऊन द्यायचे. त्याच्यानंतर त्याचा एकदम बारीक चुरा होतो. तुम्ही थोडंसं जरी प्रेस केलं तरी त्याचा चुरा होतो, पाहू शकता व्हिडिओमध्ये. एकदम इझी रेसिपी आहे, जास्त टाईम पण नाही लागत आणि मेहनत पण. बघा, मी सगळ्या पुऱ्यांचा चुरा करून घेतला अशा प्रकारे. एवढा बारीक तुम्हाला चुरा करून घ्यायचा आहे कमीत कमी. आता त्याच्यामध्ये आपण जायफळ टाकलं आहे आणि वेलची. जायफळ आणि वेलचीची पावडर सगळीकडे मिक्स करायची मस्त. सारण एकदा हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी तूप टाकते वरून.
तूप टाकल्यावरती लाडूला चव एकदम भारी होते. आता तूप टाकून झाल्यावरती सगळं मिश्रण परत एकदा एकजीव करून घ्यायचंय. आता आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. स्वीटनेस तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती गोड करायचं आहे. त्याच्यानंतर सारण याच्यामध्ये मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे सारण परत एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडी साखर टाकायची आहे, म्हणजे खाताना असं जरा टेस्ट येते वेगळी म्हणून. मग लाडू बांधून घ्यायचे ते अशा प्रकारे. आता माझे ऑलमोस्ट सगळे लाडू बांधून झाले ते, पण मी व्हिडिओ एंडिंगला चालू केला आहे, तर तुम्हाला दाखवते शेवटचा लाडू. तुमची दिवाळी झाली का बनवून? हे लाडू एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप आवडते.